नमस्कार मंडळी, मकर संक्रांत हा सण केवळ सण नसून महिलांच्या सौभाग्य, आरोग्य आणि समृद्धीशी जोडलेला अत्यंत पवित्र दिवस आहे। या दिवशी सूर्यदेव उत्तरायण सुरू करतात आणि त्यामुळे संक्रांतीला केलेल्या प्रत्येक कृतीचे फळ अनेक पटींनी वाढते। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मकर संक्रांतीला प्रत्येक महिलेने आवर्जून पाळावे असे 20 महत्त्वाचे नियम, जे नियम पाळल्यास सौभाग्य वाढते आणि जे चुकल्यास नकारात्मक परिणाम होऊ शकतो। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मकर संक्रांतीला महिलांनी पाळावे असे 20 नियम। 1. संक्रांतीला सकाळी लवकर उठून स्नान करावे। 2. शक्यतो पिवळ्या किंवा हिरव्या रंगाची साडी नेसावी। 3. काळा रंग टाळावा। 4. संक्रांतीला केस मोकळे ठेवू नयेत। 5. केसांना वेणी किंवा अंबाडा करून गजरा घालावा। 6. हळद कुंकू केल्याशिवाय दिवस सुरू करू नये। 7. किमान एक सवाष्ण महिलेला हळद कुंकू व वाण द्यावे। 8. तिळगुळ घ्यावा व द्यावा। 9. लाल व हिरव्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात। सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे। 1 सुगड नक्की मांडावा। 1-2 घरात स्वच्छता ठेवावी। 1-3 गोड बोलावे, वाईट शब्द टाळावेत। 1-4 भांडण, राग, द्वेष टाळावा। 1-5 दान नक्की करावे, तीळ, गूळ, धान्य। 1-6 नवीन किंवा स्वच्छ कपडे घालावेत। 1-7 वृद्ध व गरजू लोकांना मदत करावी। 1-8 संक्रांतीच्या पुण्यकाळात पूजा करावी। 1-9 संध्याकाळी दिवा लावावा। 2-0 मनात सकारात्मक विचार ठेवावेत। संक्रांतीचा पुण्यकाळ 2026 दुपारी रात्रीचे 3:13 ते सकाळचे 5:45 या वेळेत पूजा, वाण व दान केल्यास विशेष पुण्य लाभते। महत्त्वाची सूचना, ही माहिती परंपरा आणि धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे। श्रद्धा ठेवा, पण विवेकही ठेवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। कॉमेंटमध्ये तिळगुळ घ्या, गोड गोड बोला लिहा। हा व्हिडिओ सर्व महिलांना शेअर करा। चॅनल सबस्क्राईब करा।